नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे की रोज रात्री 9 वाजता राज्यातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आपण तुमच्या समोर मांडतो। असं नसतं की 4-5 महत्त्वाच्या बातम्या असतात, परंतु दाखवायच्या 7-8 त्या पण टीआरपी साठी किंवा व्ह्यू साठी। तर तसं काही नाही, अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या ज्या आज घडल्या ते पण राज्यामध्ये ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो। व्हिडिओची क्वालिटी थोडीशी खराब असू शकते किंवा आवाजाची, परंतु बातम्या अतिशय ठळक आहेत। त्यामुळे अजूनही सबस्क्राइब केलं नसेल चॅनल तर एकदा सबस्क्राइब करून ठेवा। बोलूया पहिल्या बातमीकडे। तर पहिली बातमी आहे की नाशिकच्या शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला सरकारने, मात्र त्याचे अजूनही पैसे दिले नाही असा सरकारवर सध्या आरोप होतोय। जवळपास 250 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांची देणदारी ही केंद्र सरकारकडे आहे असा सध्या आरोप होताना दिसतोय। 72 तासांमध्ये शेतकऱ्यांचे पैसे द्यावे लागतात असा नियम असताना तो डावलून 72 दिवस झाले तरीही पैसे देण्यात आलेले नाहीये। नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हे दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची त्यांनी आज भेट घेतली, त्याविषयी त्यांनी चर्चा केलेली आहे। तर अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे, नक्कीच याविषयी अपडेट आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये कळणारच आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। तर पुढची बातमी ही अतिशय चांगली आणि अतिशय महत्त्वाची आहे। लंडनमधील मराठी जणांना हक्काचं सांस्कृतिक भवन मिळावं यासाठी अनेक वर्षाच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे। महाराष्ट्र मंडळ लंडन या संस्थेला लंडनमधील चर्च ऑफ इंग्लंडची इमारत खरेदी करून तिथं महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। या संदर्भातला धनादेश हा देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द सुद्धा केलेला आहे। अतिशय चांगली आणि अतिशय आनंदाची ही बातमी आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी साठी स्वतंत्र महामंडळ उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे। या उपसमितीमध्ये छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजताई मुंडे, अतुल सावे हे समिती सदस्य राहणार आहे, हे समिती सदस्य असणार। वळूया पुढच्या बातमीकडे। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका नक्कीच भरपूर दिवसाची चर्चा चालू आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका कधी, परंतु फार लवकरात लवकर ह्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर त्या संदर्भात ही बातमी आहे की सोलापूर महानगरपालिका प्रभाग रचना प्रसिद्ध झालेली आहे। निवडणुकीत एकूण 26 प्रभाग असणार आहे आणि एकूण 102 नगरसेवकांमध्ये 51 जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत। त्या संदर्भात अजून एक माहिती समोर आली आहे की 9,51,000 मतदारांची नोंद झालेली आहे। 9,51,000 अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। वळूया आपल्या शेवटच्या बातमीकडे। छगन भुजबळ नाराज आहेत। छगन भुजबळ जर नाराज आहेत म्हणजे जीआर पक्का असं वक्तव्य केलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी। ते पुढे म्हणाले, जर मी चुकलो असेल तर जीआर परत काढायला लाव, अफवांवर विश्वास ठेवू नका असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। त्यांनी उपोषण सोडलं आहे। आपण बघतो जवळपास 5व्या दिवशी त्यांनी हे उपोषण सोडलं। त्यांचे जवळपास 8 मागण्या होत्या, त्यापैकी 6 मागण्या ह्या मान्य केलेल्या आहे सरकारने। भरपूर गर्दी आपण मुंबईमध्ये बघितली होती आणि नक्कीच त्याविषयी ही चर्चा झालेली आहे, समोर गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत। तर ह्या आजच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या होत्या। नक्कीच तुम्हाला आवडल्या असेल, हा सेगमेंट आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करत आहात, परंतु नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच अजून एक महत्त्वाची बातमी, आपण रीलद्वारे सुद्धा मिळतो 10 वाजता, रोज रात्री 10 वाजता, तर तेही पाहायला विसरू नका। धन्यवाद, सबस्क्राईब करून ठेवा।